नमस्कार मित्रांनो. 2025चं संपूर्ण वर्ष हे विशेष आहे. कारण या संपूर्ण वर्षामध्ये जे मोठे ग्रह आहेत जसे की शनी, राहू, केतू किंवा गुरु हे राशांतर करणार आहेत. अर्थात त्याचे प्रभाव परिणाम आहेत ते वेगवेगळ्या राशीवर वेगवेगळ्या प्रकारचे होणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा राशी बदल करणार आहे तो म्हणजे शनी. 29 मार्च 2025ला हा जो शनी कुंभ राशीमध्ये भ्रमण करतो आहे तो मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. अर्थातच त्याचे प्रभाव परिणाम कन्या राशीवर नेमके कशा प्रकारचे असणार आहेत. शनीप्रमाणेच बाकीचे जे 2 ग्रह आहेत किंवा 3 ग्रह आहेत जसं की गुरु, राहू, केतू याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर साधारणतः शनी जो ग्रह आहे हा एका राशीमध्ये 2.5 वर्ष राहतो. तो 2.5 वर्ष हा जो शनी आहे हा तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करत होता. षष्ठ स्थान ज्याला की आपण ज्या स्थानावरून रोग, शत्रू किंवा तुमच्या वाईटावरची माणसं बघितली जातात. अर्थात शनी ग्रह हा तुमच्यासाठी शुभ फलदायी सुद्धा आहे, थोडासा अशुभ फलदायी सुद्धा आहे, कारण तो पंचम आणि षष्ठ स्थानाचा भ्रमण करतो. अर्थात हा ग्रह कोणत्या स्थानामध्ये भ्रमण करतो किंवा कोणत्या राशीमध्ये भ्रमण करतो त्याप्रमाणे तुम्हाला त्याचे परिणाम मिळतच असतात. गेल्या साधारण 2.5 वर्षामध्ये तुम्ही अनुभवलेलं असेल की आरोग्याच्या संदर्भातले जे त्रास आहेत ह्यांनी डोकं जास्त वर काढलं किंवा दीर्घकालीन जे आरोग्याच्या संदर्भातले त्रास आहेत हे नव्याने तुमच्या समोर आलेले असतील आणि त्याचा स्ट्रेस थोडं टेन्शन तुम्हाला जाणवलं असेल. तुमच्या राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 6व्या स्थानामध्ये येणारा रास आहे. रोग आणि शत्रू स्थानातलीच तुमची रास आहे. त्याच्यामुळे आरोग्याच्या संदर्भातले कुठल्या ना कुठल्या प्रकारचे त्रास हे तुम्हाला साधारण होतच असतात. जसं की पोटाच्या संदर्भातले त्रास, पाठीच्या संदर्भातले त्रास, डोक्याच्या संदर्भातले त्रास किंवा कधी जास्त स्ट्रेस टेन्शन घेणं हा सुद्धा तुमचा स्थायी भाव समजला जातो. तर अर्थातच अशा प्रकारचे काही त्रास तुम्ही गेल्या 2-2.5 वर्षामध्ये अनुभवलेले असतील. काळजी करू नका. शनी जो ग्रह आहे 29 मार्च नंतर तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, जो की अतिशय महत्त्वपूर्ण घटना आहे. साधारणतः गेल्या 2-2.5 वर्षापासून जे काय स्ट्रेस टेन्शन चाललेले होते तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये म्हणा किंवा आरोग्याच्या संदर्भातले ते बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होणार आहे. त्याच्यामुळे अजिबात काळजी करू नका. गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होऊ लागतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो शनी आहे हा शनी तृतीय दृष्टीने तुमच्या भाग्यस्थानाला बघतो, सप्तम दृष्टीने तुमच्याच राशीला बघतो आणि दशम दृष्टीने तो तुमच्या चतुर्थ स्थानाला सुद्धा बघतो. इथे 2-3 गोष्टी तुमच्यामधला जो बदल आहे हा येणाऱ्या 2-2.5 वर्षामध्ये तुम्हाला जाणून येईल. खास करून वैवाहिक जोडीदाराबरोबर गेल्या 1.25 वर्षापासून जे काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन होत होते किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले जे काही त्रास होते, आरोग्याच्या संदर्भात त्यांना काय होतंय नेमकं, कशा प्रकारच्या काही गोष्टी होतात याचं रिझनिंग होत नव्हतं, कारण समजत नव्हतं किंवा तुमच्या दोघांमध्ये थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होणं, अशा प्रकारचे काय अनुभव तुम्हाला आलेले असेल काळजी करू नका. त्याच्यातून तुम्ही बाहेर पडता आहात. ही गोष्ट खूप चांगली आहे. त्यांच्या आरोग्यामध्ये सुद्धा तुम्हाला सुधारणा दिसून येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खास करून येणाऱ्या 2 ते 2.5 वर्षामध्ये तुम्ही थोडेसे धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये लीन व्हाल. एखादा पंथ विचारात घेणं, एखाद्या पंथाला जॉईन होणं, अशा प्रकारचे काय अनुभव येतील. कूल अँड कलेक्ट जो आपण म्हणतो तो स्वभाव तुमच्यामध्ये दिसेल. म्हणजे एखाद्या गोष्टीवरचा विचार करण्याकरता किंवा निर्णय घेण्याकरता तुम्ही जास्त विचार करता किंवा जास्त वेळ घेता तसं होणार नाही. तुम्ही दूरगामी विचार कराल आणि थोडीशी मॅच्युरिटी तुम्हाला तुमच्या वागणुकीमध्ये निश्चित दिसेल. खास करून घरातल्या ज्या वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र सप्तमस्थ जो शनी तुमच्या राशीच्या सप्तम स्थानामध्ये येणारा 2-2.5 वर्षामध्ये राहणार आहे तो तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. याबरोबरच थोडंसं बाकीच्या ग्रहांबद्दल सुद्धा विचार करणं गरजेचं राहील. राहूबद्दल विचार करायचा झाला तर राहू हा तुमच्या सप्तम स्थानामध्येच भ्रमण करतो आहे आणि साधारणतः 18 मे नंतर हा जो राहू आहे हा राहू तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. ती एक गोष्ट महत्त्वाची आहे. शनी आणि राहू दोन्ही जे पापग्रह आपण मोठे पापग्रह समजतो ते दोन्ही मोठे पापग्रह एप्रिल आणि मेच्या जवळजवळ 17-18 तारखेपर्यंत तुमच्या सप्तम स्थानातच भ्रमण करणार आहेत. इथे तुम्हाला गोष्ट थोडीशी काळजी करण्यासारखी असेल. खास करून वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये मतभेद, मतवैचित्र किंवा अशा प्रकारच्या काही गोष्टी होणार नाहीत याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. गोष्ट फार महत्त्वाची आहे. गोष्टी थोडंसं तुमच्यासाठी वेगळ्या होऊ शकतील. खास करून हे 1.5 महिने आहे तिथेच तुम्हाला थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. ही गोष्ट महत्त्वाची आहे. परंतु इथे एक गोष्ट खूप चांगली आहे ती म्हणजे भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणारा गुरु. गेल्या साधारण 8-9 महिन्यापासून गुरु जो ग्रह आहे तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय त्या संदर्भातले काही चांगले अनुभव सुद्धा तुम्ही घेतलेले असतील. जसं की तुमचा कॉन्फिडन्स, तुमचे कामं बऱ्याच प्रमाणात झालेले असतील, भाग्याची साथ तुम्हाला लाभली असेल, म्हणजे योग्य वेळेला योग्य कामं होणं किंवा आपण केलेल्या प्रयत्नांना फळ येणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्ही नक्कीच घेतलेले असतील. आत्ता जो गुरु आहे हा गुरु जवळजवळ 14 मे पर्यंत तुमच्या भाग्यस्थानातच भ्रमण करणार. याचा चांगला फायदा हा होईल
की जे 1.5 महिन्याचं मी तुम्हाला सांगितलं की 1.5 महिन्यामध्ये सप्तम स्थानामध्ये शनी राहू भ्रमण करणार, त्याचे तुमच्या वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोडेसे कलुषित होतील किंवा तुमच्या दोघांमधील हार्मनी चांगली राहणार नाही. तो गुरु जो ग्रह आहे, गुरुग्रह तुम्हाला त्या संदर्भात चांगली मानसिकता देईल किंवा त्या संदर्भात जो कॉन्फिडन्स आहे, हा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास तुमच्यामध्ये अतिशय चांगला दिसून येईल. तर एकंदरीत सांगायचं झालं की जरी शनी राहू तुमच्या सप्तमात भ्रमण करत असतील तरी सुद्धा त्याचे विपरीत किंवा टोकाचे परिणाम गुरु होऊ देणार नाही. गुरु तुमच्या मदतीला नक्कीच धावून येईल. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण कालावधीमध्ये शनीचं जे भ्रमण आहे तुमच्या सप्तम स्थानामध्ये हे शुभ फलदायी असणार आहे, त्याच्यामुळे त्या संदर्भात काळजी करू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांची कन्या रास आहे आणि ज्यांचा जन्म 15 मार्च ते जवळजवळ 15 एप्रिलपर्यंतचा आहे, त्यांनी मात्र या संपूर्ण 2.5 वर्षामध्ये वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तुमच्यामध्ये आणि वैवाहिक जोडीदारामध्ये काही कुरबुरी चाललेल्या असतील तर त्या कुरबुरी थोडंसं टोक सुद्धा गाठू शकतील. या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील, गोष्ट महत्त्वाची आहे. आता जवळचंच जर का उदाहरण सांगायचं झालं तर साधारण ज्यांची जन्मतारीख 15 मार्च जवळजवळ 20 मार्चपर्यंतचं असेल, त्यांना जवळजवळ येणाऱ्या 3 ते 4 महिन्यामध्ये थोडंसं वैवाहिक जीवनामध्ये विस्फोटक घटना घडणं किंवा गोष्टी थोड्याशा टोकाच्या होणं, अशा प्रकारच्या काही अनुभव येण्याची शक्यता दाट राहील. या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. बाकी जर का सांगायचं झालं किंवा मोठ्या पर्स्पेक्टिव्हमध्ये सांगायचं झालं, दृष्टिकोनातून सांगायचं झालं, तर साधारणतः जे शनीचं भ्रमण तुमच्या सप्तम स्थानात होणार आहे त्याबद्दल काळजी करू नका. ते तुमच्यासाठी शुभफलदायी असेच असणार आहे. आपल्या संदर्भातले मतं काय आहेत, आपले अनुभव काय आहेत, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.